पुण्याच्या सर्किट हाऊसमध्ये अजित पवार माजी नगरसेवकांसोबत चर्चा करतायत। महत्त्वाचं म्हणजे भोसरीचे माजी आमदार विलास लांडे या बैठकीला हजर आहेत। लांडे शरद पवार यांच्यासोबत जाणार असल्याचं जवळपास निश्चित झालेलं होतं। मात्र दुसरीकडे आपण पाहतोय शहराध्यक्ष पदाची निवड ही आजच होण्याची शक्यता आहे। नाना काटे किंवा राजू मिसाळ यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे। पुन्हा पक्षाला फटका नको यासाठी आता अजित पवार मैदानात उतरल्याचं बोललं जात आहे। राजकीय घडामोडींना मोठा वेग आलाय तर अनेक सचिन जाधव आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। सचिन, पुण्याच्या सर्किट हाऊस मध्ये अजित पवार यांनी ही तातडीची बैठक बोलवली। सध्या काय घडामोडी या बैठकीमध्ये घडतायत? आपण पाहतोय की काल पिंपरी चिंचवड मधील जवळपास 20हून अधिक नगरसेवकांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर अजित पवारांनी आज सकाळी तातडीने पुण्यातील सर्किट हाऊस येथे पिंपरी चिंचवड मधील काही नगरसेवकांची बैठक आणि माजी आमदारांची बैठक जी आहे ती बोलवलेली आहे। खरं तर विधानसभेच्या तोंडावर अजित पवारांना मोठा धक्का बसलेला आहे की 20हून अधिक नगरसेवक पक्ष सोडून जातात। त्यामुळे तातडीने खरं तर या ठिकाणी बैठक बोलल्यानंतर या बैठकीला माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे दोघेही उपस्थित आहेत, काही नगरसेवक उपस्थित आहेत। त्यामुळे अजित पवार यांना काही मार्गदर्शन करणार का किंवा काही सूचना देणार का विधानसभेच्या दृष्टीने ते पाहावं लागणार आहे। त्यामुळे आता पुण्यातील सर्किट हाऊस येथे अजित पवारांच्या उपस्थितीत पिंपरी आणि त्यामुळे या संदर्भात लांडे सुद्धा शरद पवार यांच्यासोबत जाणार असल्याचं एकीकडे बोललं जात असताना त्या या बैठकीला आहे। त्यामुळे ते सुद्धा काय निर्णय घेणार पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल।